आणि कोबरा जातीचा अरे साधं नाहीये, मोठा होता. 6 फूट लांब होता. नमस्कार मित्रांनो, कोकण प्रेमी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा ब्लॉग असणार आहे तो एकदम खास असणार आहे. हे आहेत कोंजरी गावचे माजी सरपंच. ह्यांची अशी स्टोरी खूप ऐकण्यासारखी आहे. कारण पूर्वी यांना साप चावलेला म्हणजे सर्प, तर त्याबद्दलची स्टोरी आहे. स्टोरी पूर्ण ऐका. स्टोरी वेगळी आहे. म्हणजे त्यांना सर्प चावलेला ना, तर कुठे चावलेला काय आणि ती जागा आणि त्यांनी कसं काय केलं. मग डबा इकडे पाणी लावायचं. हे बघा. ही जा. त्यावेळेला हे नव्हतं. अच्छा. हा, हे साधा होता, हा. दगडीचा होता. हा इथे खाली होता सर्प. सर्प. हा. आलं लक्षात. हा. आणि मी इकडनं तिकडे पाणी घेऊन जात होतो. हा. पाणी घेऊन जात होतो. पाणी घेऊन जाताना मला इथे दंश केलेला समजला. हा. तरी देखील मी ती बालदी घेऊन परत पुन्हा गेलो. पुन्हा गेल्यानंतर आलं, परत बघतो असं बोट लावून रक्त दिसतंय. तरी 2 बालद्या मी नेल्या, तिकडे पाणी टाकून आलो. तो जो आला ना, हा. तो इथे बाहेर आला आणि इथे पाय माझा पडला. पडल्याबरोबर त्याने मला अच्छा. इथं होल होता का पहिला. हो, म्हणजे पोकळ होतं त्याला. अच्छा. पोकळ होतं. त्याच्यानंतर तो इथे गेला. त्या होला होला होलातून इथे आला. हा. इतका आला, एवढी थाल होती. हा. किती एवढी रुंदीची थाल होती. ती रुंदीची थाल मी तिथून जी सुरुवात केली तोडायला, खोदायला. ती इथपर्यंत आलो. इथे आलो तर आतमध्ये एक असा गोल असा दगड होता, हा. मोठा. त्या दगडावर तो बसला होता आणि जो माझ्यावर आलाय पहिल्या सुरुवातीला, हा. नुसता असा करी अच्छा. तसा तो जसा करी तसा मी फटके टाकले. तसा करी तसा फटके टाकले. 6व्या फटक्याला त्याचा 6व्या फटक्याला मार्ग गेला. मोकळा झाला. आणि तो मार्ग जेव्हा त्याचा मोकळा झाला, हा. त्याच्यानंतर मी आंघोळ केली. आंघोळ करून देवपूजा केली. त्याच्यावरच नंतर चावल्याच्या नंतर पण. चावल्यानंतर आंघोळ केली, देवपूजा केली. स्वतः गाडीवर बसत होतो मी, मोटरसायकलवर. हा. इथे मथ्याला मी कळवला हा. ह्याला हा. की माझ्या आशाचा सर्प चावलेला आहे, त्याला मी घेऊन येतोय. त्याला मारला, त्याला पिशवीत टाकला. पिशवीत टाकून गाडीत घेतला डिकीमध्ये. हा. दरवाजा बंद केला, पैसे खिशात घेतले हा. आणि मी निघालो. गाडी किक मारतोय तेवढे माझा एक तो भाऊ आहे. तो भाऊ काय बोलला, नाही मग तुम्ही एकटे कशाला जाता, मी येतो. म्हणून त्याला गाडी चालवायला त्याला मी गेलो. त्याला दिली. मस्याला गेलो. मस्याला सांगितलं इथे काय होणार. तसाच मला तिथे गाडीत टाकला. सगळ्या लोक चिकार, मग लोक जमा झाले सगळे. मी तिथे मसऱ्यामध्ये आहे ना, हा. ते सगळ्या गाड्या लागल्या. मग त्याने मला माणगावला नेले. माणगावला नेला त्यांनी पण तिथे ट्रेजरवर घेतला. हा. नाही म्हणाले खलास. जर का इथे ह्याला एसीची गाडी असेल, ऑक्सिजनची असेल, तर गेला तर अलिबागपर्यंत म्हणून. अच्छा. अलिबागच्या पुढे जाऊ शकणार नाही, तिथे ते ऑक्सिजनची गाडी नाही. मग काय केलं, रीचचं कामाला. मग लगेच तसंच फिरवलं आणि देशमुखकडे घेऊन गेलो. कुठे महाडला. त्यांनी तिथून उचलला बावस्करकडे. वेळ होत गेला ना, हा. संपूर्ण शरीर काळं पसरत. तो म्हणाले 1 इंजेक्शन आहे. आणि नशीब काय होतं बघ, आदल्या दिवशी त्याचं उद्घाटन झालं होतं. अच्छा. महाडच्या सरकारी हॉस्पिटलचं. हा. प्रायव्हेट घेत नव्हता त्यावेळी, इलेक्शन होतं कसलं तरी. तर तो बावस्कर काय म्हणाला, इथे देखील माझा एक वेळेला तोडलेला आहे हा. काय हॉस्पिटल, त्यामुळे परिस्थिती अशी आहे, माझ्या इथे मी घेऊ शकत नाही. मी ट्रीटमेंट करेन, पण ती तुम्ही सरकारीमध्ये घेऊन जा. सरकारीमध्ये घेऊन गेलेत. सगळे डॉक्टर तालुक्याचे आलं लक्षात. आले तालुक्याचे, त्यांनी सगळे बदले. त्यांनी लास्टला 1 इंजेक्शनच आहे. ते इंजेक्शन जर दिला तर एखादा जीव आला तर ठीक, नाही तर इतके एक तर गेलेले लोक तर गेलेलीच आहे. इकडे लोक तयारीला लागले. कधी तिसरा करायचा, कधी हे सगळं आपल्या प्रत्येक. शिमगा होता, बरोबर. शिमग्याचे दिवस होते. त्यामुळे ते सगळे तयारीच्या मागे लागले. त्याला ते इंजेक्शन दिल्याबरोबर जोश मला दुसरा म्हणजे हे होत चालला, वाढत गेलं. मग डॉक्टर म्हणाले आता कंट्रोलमध्ये येईल. पण ते किती 48 तासानंतर. 48 तास आम्ही काही सांगू शकत. तो सर्प असा बाहेर ठेवलेला होता 2-3 दिवस. लोक
मला तर बघायला यायची ते सापाला बघा. आणि हा माणूस कोण, एवढ्या ह्या सर्पाला मारून इथे आणणारा हा माणूस कोण. तर मला त्या नुसती लाईन लागायची. मग ते डॉक्टर बोलायचे, डॉक्टर जगताप म्हणून होते. हा. ते म्हणे हे काय ही माणसं कुठं येतात ही सगळी, काय परत तुम्ही ह्या माणसांवर कंट्रोल करा. मला काय त्यावेळेला काय समजत बरोबर. इतकी अशा परिस्थितीतून मी चौथ्या दिवशी मला थोडीशी सुद्धा आली हा. आठवण. आणि शिमग्याचा कार्यक्रम माझा मी करतो ना, बरोबर, बरोबर. सगळा कार्यक्रम माझ्या हात करतो. आता करायचं काय, देव उठवायचं आहे, सगळे काय करायचं. तर डॉक्टर बोलला नाही अजून तुम्हाला 2-3 दिवशी ते राहलं. मी म्हटलं आज प्राण गेला तरी चालेल, पण मी देवाचं काम सोडणार नाही. आलो तिथून, आल्यानंतर देव उठवणं बिठवणं सगळं, पालखी म्हणजे गावात फिरवणं बरोबर. सगळं केलं. पण नंतर मला थोडीशी हे आली, कमतरता आली. इतकी परिस्थिती माझी होती. हो खरं खरं.